हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण घेतलेलं स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स आणि टॉपिक आहे हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंग कसं केलं जातं किंवा ते कोणते प्रकार आहेत हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे, विच इज अ पार्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स इन इकॉनॉमिक्स. जास्त डीपमध्ये हायपोथेसिस कॅल्क्युलेट कसे करतात किंवा टेस्ट करताना त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे करतात एवढं डीपमध्ये न जाता कन्सेप्ट कशा आहेत किंवा त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशली MS सेट इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी फुल कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे. या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि प्लस पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1 चं प्रिपरेशन देखील या फुल कोर्समध्ये तुमचं होणार आहे. या फुल कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट सुद्धा त्याच्यावरती चालू आहे आणि डिस्काउंट नंतर त्याची फीस होते 8,000 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. हेच ते ॲप आहे ज्याच्यावर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकणार आहात. म्हणजे डेली क्वेश्चन जे डेली म्हणजे वीकली क्वेश्चन टेस्ट जे आहे ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि जे टॉपिक तुम्हाला समजलेत की नाही हे सेल्फ असेसमेंट करायला तुम्हाला सोपं जाईल. सो लेट्स. हायपोथेसिस म्हणजे काय? तर हायपोथेसिस म्हणजे एक स्टेटमेंट असतं जे आपण आपल्या स्टडीवरून आपल्याकडे जो डेटा आहे त्याच्यावरून आपण एक स्टेटमेंट मांडत असतो आणि त्याच्यावरून मग आपल्याला पूर्ण स्टडी करून शेवटी कन्क्लुजन काढायचं असतं, आपला हायपोथेसिस प्रूव्ह करायचं असतं. ओके, एक टेंटेटिव्ह स्टेटमेंट असतं आपल्या स्टडीबद्दल हायपोथेसिस म्हणजे. तर हे हायपोथेसिस टेस्ट करावे लागतात आणि त्याच्या काही स्टेप्स असतात. तर आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहेत की हे हायपोथेसिस टेस्टिंगच्या स्टेप्स आहेत. फर्स्ट इथे दिलेला आहे फॉर्म्युलेट null hypothesis or hypothesis 1. Select appropriate test, choose level of significance and then calculate test statistics. ओके, टेस्ट स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेशन ही स्टेप आणि ती स्टेप झाल्यानंतर मग डिटर्मिनेंट प्रॉब्लेम असोसिएशन विथ टेस्ट स्टॅट, डिटरमाइन क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ टेस्ट स्टॅट and compare with the level of significance, determine if test statistics falls into non-rejection region. त्याच्यानंतर मग रिजेक्ट, डू नॉट रिजेक्ट, नल हायपोथेसिस जे काय असेल ते, ड्रॉ मार्केटिंग रिसर्च कन्क्लुजन. शेवटी कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स मधून जावं लागतं हायपोथेसिस टेस्टिंग साठी. ओके, सर्वात पहिले आपल्याला हे हायपोथेसिस कसं आहे, नल आहे की H1 हायपोथेसिस आहे हे आपल्याला करावं लागतं. मग टेस्ट कुठली, झेड टेस्ट, टी टेस्ट, एफ टेस्ट यातली कुठली टेस्ट लागू होणार आहे ती टेस्ट लागू करायची, सिग्निफिकन्स लेवल, त्याच्यानंतर स्टॅट मग कॅल्क्युलेट करायचे आणि मग बाकीच्या स्टेप्स त्याच्या पुढे येणार. ह्या काही स्टेप्स आहेत त्याच्यावरून आपण हायपोथेसिस टेस्ट करतो. तर फॉर्म्युलेट हायपोथेसिस ही पहिली स्टेप आहे आपली ह्या हायपोथेसिस टेस्टिंग मधली. A null hypothesis is a statement of the status quo, one of no difference or no effect. If the null hypothesis is not rejected, no changes will be made. And alternate hypothesis is one which some difference or effect is expected. तर इथे दोन हायपोथेसिसचे प्रकार दिलेत आपल्याला. एक आहे नल हायपोथेसिस आणि दुसरा आहे ते अल्टरनेटिव्ह आहे. तर हे दोन्हीमध्ये फरक काय आहे? अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, दोन व्हेरिएबल्स मधला जो डिफरन्स आहे किंवा रिलेशन जे आहे ते दाखवलं जातं आणि नल हायपोथेसिस मध्ये दोन्ही व्हेरिएबल मध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाही हे सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल, सूर्य आणि वनस्पती यांच्यामध्ये अन्न तयार करण्यासाठी जी प्रक्रिया होते ह्या दोन्हीमध्ये संबंध असतो, काहीतरी क्रिया होते आणि त्यानंतर अन्न तयार होतं. हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. पण या प्रक्रियेमध्ये सूर्य आणि वनस्पती हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल आणि त्या दोन्हीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे. हे हायपोथेसिस म्हणजे नल हायपोथेसिस आहे. तर हे दोन वेगवेगळे प्रकारचे हायपोथेसिस आहेत, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस. ओके, त्यानंतर फॉर्म्युलेट द हायपोथेसिस. हायपोथेसिस कधी आता ह्या अजून काय सांगू शकता हायपोथेसिस मध्ये, नल हायपोथेसिस मे बी रिजेक्टेड. आता नल हायपोथेसिस जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं, बट इट कॅन नेवर बी एक्सेप्ट बेस्ड ऑन द सिंगल टेस्ट. हे कधीच सिंगल टेस्टवर एक्सेप्ट होऊ शकत नाही, ते रिजेक्ट केलं जाऊ शकतं. In marketing research, the null hypothesis is formatted in such way that its rejection leads to the acceptance of desired conclusion. जे conclusion आपल्याला हवं आहे ते एक्सेप्ट करायचं आहे, अशा वेळेस हे जे नल हायपोथेसिस वापरलं जातं. कुठल्या याच्यामध्ये, द मार्केटिंग रिसर्च मध्ये. अ न्यू इंटरनेट शॉपिंग सर्व्हिस विल बी इंट्रोड्यूस
if more than 40% people use it. आता उदाहरण दिलेलं आहे की इंटरनेट शॉपिंग सर्व्हिस जे आहे ते इंट्रोड्यूस होईल कधी, जेव्हा 40% लोक हे वापरत असतील त्यावेळेस. मग याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलंय, नल हायपोथेसिस हे असं येणार आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस याच्यामध्ये असं येणार आहे. ओके, सिलेक्ट अन अप्रोप्रिएट टेस्ट. आता हायपोथेसिसचे फॉर्म्युलेट हायपोथेसिस केला आपण, नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एक प्रॉपर टेस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत, टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट आणि ची स्क्वेअर टेस्ट. ओके, ह्या सगळ्या टेस्ट आहेत, त्या आपण आपल्याला डिटेलमध्ये बघूया आपण. पण सध्या आपल्याला यापैकी कुठली तरी एक टेस्ट हे करण्याची स्टेप सेकंड आहे. द टेस्ट स्टॅटिक्स मेजर हाऊ क्लोज द सॅम्पल हॅज come to the null hypothesis. The test static often follows well-known distribution. Example normal, t or chi square. Okay, हे डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे याच्यामध्ये केलं जातं आणि सॅम्पल साईज वरून कुठल्या प्रकारची टेस्ट आपल्याला इथे अप्रोप्रिएट आहे किंवा कुठली वापरायला पाहिजे ते हायपोथेसिस साठी आपण वापरतो. इन आवर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल आहे, द झेड स्टॅटिस्टिक विच फॉलोज द स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वुड बी अप्रोप्रिएट. तिथे एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथे झेड टेस्ट जी आहे ती योग्य आहे असं म्हटलेलं आहे, जिथे हे स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे, हे वाला स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. नंतर कुठले असणार आहे, जेव्हा आपण एखादी टेस्ट सिलेक्ट करतो त्याच्यानंतर मग आपल्याला चूज अ लेवल ऑफ सिग्निफिकन्स, आपली तिसरी स्टेप असणार आहे, कुठल्या सिग्निफिकन्स लेवल चूज करणं. मग त्याच्यामध्ये टाईप 1 एरर आणि टाईप 2 एरर असे येतात. आता टाईप 1 एरर म्हणजे काय, occurs if null hypothesis is rejected when it is in a fact true. जर एखादा फॅक्ट म्हणजे जे आपण कन्क्लुजन हायपोथेसिस मांडलेलं आहे ते जर ट्रू असेल आणि जर नल हायपोथेसिस इथे येत असेल, रिजेक्ट केलेला असेल, तर तिथे टाईप 1 एरर येतो. ओके, म्हणजे ते ट्रू असेल आणि रिजेक्ट केलेलं असेल तर ते टाईप 1 एरर येणार. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ टाईप 1 एरर इज ऑल्सो कॉल्ड एज लेवल ऑफ सिग्निफिकन्स. कशाला म्हणतात लेवल ऑफ सिग्निफिकन्स, प्रोबॅबिलिटी ऑफ टाईप 1 एरर. ओके, टाईप सेकंड एरर किंवा टाईप 2 एरर कसा असणार आहे, ऑकर्स इफ नल हायपोथेसिस इज नॉट रिजेक्टेड व्हेन इट इज फॅक्ट फॉल्स. म्हणजे फॅक्ट जे आहे ते चुकीचं आहे आणि ते रिजेक्ट पण केलेले नाहीये, म्हणजे एक्सेप्ट केलेलं आहे थोडक्यात, तर ते नल हायपोथेसिस जेव्हा तिथे येतं तेव्हा ते टाईप 2 चा एरर असतो. ओके, अनलाइक alpha which is specified by researchers, the magnitude of beta depends on the actual value of population parameters. हे actual parameters जे आहेत populationचे त्याच्यावरती अवलंबून असतं. in proportion it is necessary to balance two type of error. आणि हे दोन प्रकारचे errors जे आहेत ते आपल्याला आपल्या स्टडी मध्ये बॅलन्स करता आले पाहिजेत, हे खूप गरजेचं आहे. ओके, ही तिसरी स्टेप आहे. आता टेस्ट या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. प्रोबॅबिलिटी ऑफ झेड विथ वन टेल टेस्ट. वन टेल टेस्ट कशी असते ते इथे दिलेलं आहे. 0 झेड कॅल्क्युलेशन 1.08. हे एक्झाम्पल म्हणून असं दिलेलं आहे. जर हे असेल आणि 0 असं असेल तर त्याचं वन टेल टेस्टचा आन्सर किंवा प्रोबॅबिलिटी अशी येते, जे आकृतीमध्ये डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. स्टेप 4 काय आहे, आता आपली तिसरी स्टेप बघितली. आता 4 स्टेप, कलेक्ट डेटा अँड कॅल्क्युलेट टेस्ट स्टॅटिक. जो काही डेटा आपल्याला मिळालेला आहे, कलेक्ट केलेला आहे, त्याच्यातून आपल्याला टेस्ट निवडायची आहे आणि ती कॅल्क्युलेट करायची आहे. द रिक्वायर्ड डेटा आर कलेक्टेड अँड द व्हॅल्यू ऑफ द टेस्ट स्टॅटिक्स कम्प्युटेड. म्हणजे टेस्ट घेऊन ती सुद्धा आपण कॅल्क्युलेट करायला लागतो. इन आवर एक्झाम्पल, इथे इन आवर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल घेतलेलं आहे. 30 पीपल्स वेअर सर्वेड अँड 17 शॉप्ड ऑन द इंटरनेट. द व्हॅल्यू ऑफ सॅम्पल प्रपोर्शन इज. आता इथे काय सांगितलेलं, 30 लोक आहेत जे सर्वेड मध्ये भाग घेतलेले आहेत आणि 17 शॉप केलेलं आहे इंटरनेटवरून, तर ही त्याची व्हॅल्यू आलेली आहे. ओके, ही त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता द टेस्ट स्टॅटिक झेड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलो. आता हे झेड टेस्ट इथे आपण घेतलेली आहे आणि जे आन्सर आपल्याला हे मिळालं होतं त्या व्हॅल्यूज इथे टाकून हे आपला आन्सर इथे 1.88 आपल्याला मिळालेला आहे. ओके, फिफ्थ स्टेप इथे आहे, डिटरमाइन प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू अँड क्रिटिकल व्हॅल्यू. इथे दोन व्हॅल्यू आपल्याला हे करायचे आहेत, डिटरमाइन करायचे, एक प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू आणि दुसरं क्रिटिकल व्हॅल्यू. युजिंग स्टँडर्ड नॉर्मल टेबल्स. आता नवीन नॉर्मल टेबल्स घेतलेले आहेत आपण स्टँडर्ड. द एरिया टू द राईट ऑफ झेड कॅल्क्युलेशन इज 0.301, दॅट इज 1.88. द शेडेड एरिया बिटवीन 0 आणि 1.88 is 0.4699. Therefore, the area of the right
ऑफ 1.88 इज 0.5 आणि हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. जेव्हा आपण एखादी कॅल्क्युलेशन्सचे एक्झाम्पल बघू त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन आपल्या लक्षात येतील. पण आपली 5वी स्टेप जी आहे ती प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यू काढण्याची आहेत. अल्टरनेटली द क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ z कॉल्ड z alpha which will give an area to the right side of critical value. Note, in determining the critical value of test statics, the area of right critical value either alpha or alpha divided by 2. It is alpha for one tail test and alpha 2 for two tail test. याच्यामध्ये one tail test आहे की two tail test आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे. 5व्या स्टेप मध्ये हे सुद्धा लक्षात घेऊन आपल्याला कन्सिडर करून हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. नंतरची स्टेप आहे स्टेप 6 and 7. कंपेअर प्रॉब अँड मेक द डिसिजन. जे काही आपल्याला प्रॉब्लेम आलेले आहेत ते कंपेअर करायचे आणि डिसिजन जो काय आहे तो घ्यायचा आहे. If the probe associated with calculated value of the test static is less than the level of significance, the null hypothesis is rejected. जर काय सांगितलेलं इथे आपण काय कॅल्क्युलेट केलं, टेस्ट स्टॅटिक जी कॅल्क्युलेट केली त्याच्यामध्ये लेवल ऑफ सिग्निफिकन्स जर कमी आला, लेवल ऑफ सिग्निफिकन्स पेक्षा ती टेस्ट जर कमी आली तर नल हायपोथेसिस हे रिजेक्ट केलं जातं. म्हणजे इथे उदाहरण जे दिलेलं आहे आपण जे कॅल्क्युलेशन्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे 0.05 आलंय, हेन्स द नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड. म्हणजे सिग्निफिकन्स लेवल जी आली होती त्याच्यापेक्षा हे कमी आहे, त्याच्यामुळे इथे नल हायपोथेसिस कसं केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे आपण. Alternatively, we calculate the value of test static is greater than the critical value of the test static. The null hypothesis is rejected. याच्या सोबतच जर कॅल्क्युलेशन केलेली टेस्ट स्टॅटिक ही जर जास्त आली आपल्या क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा, इथे आपण बघितले लेवल ऑफ सिग्निफिकन्स पेक्षा कमी आली तर हायपोथेसिस रिजेक्ट होतं, नल हायपोथेसिस रिजेक्ट होतं. दुसरीकडे क्रिटिकल व्हॅल्यू जर जास्त आली, क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा जर जास्त आली स्टॅटिक्स तर तेव्हा सुद्धा नल हायपोथेसिस रिजेक्ट केलं जातं. तर ह्या दोन कंडिशन आपल्याला या स्टेप मध्ये कळतात ज्याच्यामध्ये आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करू शकतो. ओके, नंतर ही 8वी स्टेप आहे मेक रिसर्च कन्क्लुजन. ओके, द कन्क्लुजन रीच बाय द हायपोथेसिस टेस्टिंग मस्ट बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मार्केटिंग रिसर्च प्रॉब्लेम. In our example, we calculated there is a evidence that proportion of internet users who shop via internet is significantly greater than 0.40. Hence, the department store should introduce the new internet shopping service. तिथे काय केलेलं आहे, लास्ट स्टेप असे आहे किंवा 8वी स्टेप त्यांनी अशी सांगितली की जे आपण हायपोथेसिस मांडले होते, जे आपण कॅल्क्युलेशन्स केले झेड टेस्टने मांडून वगैरे नल हायपोथेसिस रिजेक्ट करून, तर हे सगळ्यावरून आपल्याला एक कन्क्लुजन मिळालं एक एक्झाम्पल मध्ये की शॉप्स पेक्षा ऑनलाईन शॉपिंग जास्त होते इंटरनेटवरून. मग डिपार्टमेंट स्टोअरनी काय केलं पाहिजे, इंटरनेट शॉपिंग सर्व्हिसला प्रोत्साहन दिलं पाहिजे, नवीन इंट्रोड्यूस केलं पाहिजे की ते इंटरनेट शॉपिंग सर्व्हिसला इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यांनी हेल्प केली पाहिजे. असं काहीतरी कन्क्लुजन त्याच्यातून आपल्याला निघणार आहे. जेव्हा आपण सगळे हायपोथेसिस टेस्ट करू तेव्हा हे आपलं कन्क्लुजन निघेल. आधी इथे टेस्ट दिलेले आहेत युजिंग टी टेस्ट. Assume that the random variable x is normally dist which unknown pop variance estimated by the sample variance s square. Okay, then a test t test is appropriate. अशा वेळेस काय असेल, t test ही appropriate असेल. The t test ला t static असं देखील म्हणतात. t is equal to x bar minus populationचं mean असणार आहे x bar is distributed within n minus 1 df. The t dist is similar to the normal distribution, bell shape and symmetric. As the number of df increase, the t dist approaches of the normal dist. Okay, आता इथे डिफरन्सेस कसे येतात, हायपोथेसिस टेस्टिंग फॉर डिफरन्सेस, वेगवेगळ्या डिफरन्सेस साठी काय येतात, पॅरामेट्रिक टेस्ट, मॅट्रिक्स ज्याला म्हणतात, आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट असे दोन प्रकार पडतात हायपोथेसिस टेस्टचे. त्याच्यामध्ये 1 सॅम्पल किंवा 2 और मोर सॅम्पल्स असतात, त्याच्यामध्ये हे वापरतात. 1 सॅम्पल असेल तर टी टेस्ट किंवा झी टेस्ट वापरतात पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॅम्पल असेल तर इंडिपेंडंट सॅम्पल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि मग 2 ग्रुप टेस्ट, झेड टेस्ट, पेअर टी टेस्ट असे काही प्रकार आहेत. त्या टेस्ट आपल्याला हायपोथेसिस टेस्ट साठी वापरावे लागतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कधी झेड टेस्ट, कधी टी टेस्ट आणि कधी ह्या ग्रुप टेस्ट आपल्याला वापरायच्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण
हायपोथेसिस टेस्टिंगच्या स्टेप्स बघितल्या, त्याच्यानंतर एक उदाहरण घेतलं इंटरनेट शॉपिंग करणाऱ्या लोकांची पर्सेंटेज कशी आहेत, त्याच्यात जे कॅल्क्युलेशन्स केले ते कॅल्क्युलेशन्सने आपण कन्क्लुजन पर्यंतच्या कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत त्याच्यावरून गेलो. त्याच्यानंतर टेस्ट कुठल्या कुठल्या वापरल्या जातात, झेड टेस्ट, टी टेस्ट कशा वापरल्या जातात ते बघितलं. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, नल हायपोथेसिस काय, हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये याच युनिटवरचा एक टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.